Hello friends, in today's video we shall discuss on one more important question paper for 10th standard students. हो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशा इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपरवरती चर्चा करणार आहोत की जो पेपर तुम्हाला बोर्ड एक्झामच्या दृष्टीने अतिशय हेल्पफुल ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स हे डिटेलमध्ये 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. First of all, as you know that there is a section 1 that is language study for 10 marks साठी आहे, ते आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1 ए डू एज डिरेक्टेड सांगितल्याप्रमाणे सोडवायचे आहेत. लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रॅमॅटिकल ॲक्टिव्हिटीज असतात. अटेम्प्ट एनी 6 ॲक्टिव्हिटीज आहे, त्यापैकी 4 ॲक्टिव्हिटीज जर बरोबर आलं यू विल गेट 8 मार्क्स. कंप्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. 4 वर्ड दिलेले आहेत, एक लेटर मिसिंग आहे. लेटर म्हणजे अक्षर, ते पूर्ण करायचं आहे. आणि सेकंडमध्ये आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. 2 ग्रुपमध्ये वर्ड दिलेले आहेत, ते ABCD क्रमाने लिहायचे आहेत. आपण त्याचे आन्सर्स बघूया. कंप्लीट द वर्डमध्ये बघू शकतो OTEN म्हणजेच ऑफन. नेक्स्ट ROYL रॉयल. थर्डमध्ये आपण एंगेज वर्ड तयार झालेला आहे. अँड फोर्थमध्ये डिझाईन. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये बघू शकतो इथे SBLC आहे, तर आपण बी पहिला वर्ड लेटर बी येतो. बी पासून बॉटम देन बी नंतर C पासून कॉटन, C नंतर L पासून लेजेंड आणि देन S पासून सेटल. सेकंड ग्रुपमध्ये आपण बघू शकतो फर्स्ट लेटर सेम आहे, तर सेकंड लेटर आपण इथे I आहे, E आहे, I आणि O आहे. तर DE डिपार्टमेंट, देन DI डिस्कवर, DIS डिसफिगर अँड DOC डॉक्टरेट. या प्रकारे आपण अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहू शकतो. थोडं आपण फास्ट घेतो आहोत कारण आपल्याला वेळ कमी आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे दॅट इज ॲक्टिव्हिटी नंबर 3. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. ही आस्क मी व्हॉट इज माय फॉल्ट. पंक्च्युएटमध्ये आपण अवतरण चिन्हाचा यूज करतो. बोललेलं वाक्य अवतरण चिन्हामध्ये ठेवतो. वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने करतो. त्याप्रमाणे आपण आन्सर बघू शकतो. ही आस्क मी, H कॅपिटल काढलेलं आहे, राईट. त्यानंतर कॉमा आणि बोललेलं वाक्य इन्व्हर्टेड कॉमा आणि वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने अँड प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड. सो हे जे आपण कॅपिटल लेटर कॉमा अवतरण चिन्हाचा क्वेश्चन मार्क जर यूज केला आहे दॅट इज कॉल्ड पंक्च्युएशन. नेक्स्टमध्ये आपण बघू व्हॉट इज रॉंग विथ मी. W कॅपिटल आणि हे बोललेलंच वाक्य आहे. हे अवतरण चिन्हामध्ये पण ठेवू शकतो की ॲज इट इज पण ठेवू शकतो, पण क्वेश्चन टाईप आहे म्हणून ते क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे, या प्रकारे हे पंक्च्युएशन असेल. त्यानंतर आहे 4th ॲक्टिव्हिटीज. मेक 4 वर्ड्स फ्रॉम मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द वर्ड. तुम्हाला एक शब्द दिलेला आहे, ते सबस्टन्स, त्याच्यामधलेच अक्षरं घेऊन नवीन शब्द तयार करायचा. अट काय आहे, मिनिमम 3 लेटर्स म्हणजे 3 अक्षरी शब्द चालेल, 2 अक्षरी चालणार नाही किंवा 1 अक्षरी, 3 किंवा 3 पेक्षा जास्त. आता सबस्टन्समध्ये अक्षर घेऊन आपण SUN सन, देन बेस, देन स्कॅन, देन केस असा शब्द तयार करायचा. त्याचा मिनिंग असणार आहे, मराठी मिनिंग अर्थपूर्ण असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. ड्राईव्ह स्लोली. ड्राईव्ह म्हणजे चालवणे, गाडी चालवणे. कशा प्रकारे स्लोली. तर ड्राईव्ह हा वर्ब आहे आणि त्याचं डिस्क्राईब करणारा वर्ड्स आहे ॲडवर्ब. अशा प्रकारे आपल्याला ड्राईव्हला डिस्क्राईब करणारे वर्ड्स म्हणजे ॲडवर्ब लिहायचे आहेत. ते आपण इथे लिहू बघू शकतो. केअरफुली तुम्ही डायग्राम काढायची आहे आणि डायग्राममध्ये हे शब्द ठेवू शकता. क्विकली ड्राईव्ह, क्विकली, कॉशियसली, स्विफ्टली, स्लोली, एफर्टलेसली, स्मूथली, हरिडली, ग्रेसफुली, रॉकलेसली, कामली, रॅपिडली. 4 वर्ड्स बरोबर यायला पाहिजे म्हणून आपण 2-3 आपण एक्स्ट्रा तुम्ही लिहू शकता. त्यापैकी 4 वर्ड्स बरोबर आले यू विल गेट 2 मार्क्स. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन. वर्ड चेन ऑफ नाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल किंवा वर्ब असेल. मग दिलेला शब्द नाऊन आहे, त्याच्या शेवटच्या अक्षराने नाऊनच बनवायचं आहे. किंग, G पासून ग्रेप्स, S पासून सन, N पासून नेस्ट, T पासून टायगर. तर ही चेन तुमची बरोबर यायला पाहिजे. मध्ये जर ब्रेक झाले तर तिथे मार्क्स कट होतील. पुढची चेन पुढच्या शब्दांचे मार्क्स पकडले जाणार नाही आहेत. ठीक आहे. सो स्टार्टिंगचे 4 वर्ड तुमचे बरोबर आले तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. अशा प्रकारे 6 पैकी 4 ॲक्टिव्हिटीज बरोबर असायला पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B आहे जो 2 मार्क्ससाठी आहे. लँग्वेज स्टडीमध्येच येतो. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग फ्रेज तुम्हाला दिली असते वाक्यप्रचार ज्याप्रमाणे इथे दिलेला आहे. टू रन अवे, दूर पळून जाणे, निघून जाणे या अर्थाने. तर इथे सेंटेन्समध्ये यूज केला आहे स्वतःच्या. द थीफ ट्राय टू रन अवे वेन ही सॉ द पोलीस. जेव्हा चोराने पोलिसांना बघितलं तो निघून पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला. रन अवे ते यूज केलं आहे. जर ते नको असून तर तुम्हाला ॲड अ क्लॉज म्हणजे उपवाक्य जॉईन करा दिलेल्या वाक्याला आणि ते वाक्य एक्सपांड करा म्हणजे वाढवायचं. आय वॉन्टेड टू नो
आय वॉन्टेड टू नो वाय शी वॉज अपसेट विथ मी. आय वॉन्टेड टू नो वाय ही इज लेट टुडे. अशा प्रकारे तुम्ही इथे वाय, हू, विच, दॅट हे कनेक्टेड वर्ड्स इथे यूज करायचा असतो. क्लॉजेसवरती सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B मध्येच आहे. अटेम्प्ट एनी वन. ॲड ए प्रिफिक्स और सफिक्स दिलेला शब्दाला पॉसिबल तुम्हाला इम्पॉसिबल म्हणू शकता. पॉसिबलचं इम्पॉसिबल, आय एम. हे शब्दाच्या अगोदर जे जोडलेले लेटर आहे, नवीन शब्द झाला त्याला आपण प्रिफिक्स बोलतो. सेफ, सेफली सफिक्स झालेला आहे या प्रकारे, किंवा अनसेफ पण म्हणू शकतो. देन मेक मिनिंगफुल सेंटेन्स. जर हे याला ऑर आहे, हे 2 शब्द दिलेले असतात, तेच त्यापैकी एका शब्दाचा स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचं आहे. प्रिफिक्स सफिक्स इझी आहे, किंवा हे पण तुम्ही करू शकता. पॉसिबलचं वाक्यामध्ये यूज केलं, इट इज पॉसिबल टू अचीव सक्सेस विथ हार्ड वर्क. सेफ, ऑलवेज वेअर अ हेल्मेट टू स्टे सेफ वाईल रायडिंग अ बाईक. या प्रकारे सेंटेन्स तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. नेक्स्ट सेक्शन नंबर 2 टेक्स्चुअल पॅसेज. तुमच्या लेसन्समधून पॅसेज 2 दिले जाते, त्यापैकी एक पॅसेज आपण इथे बघूया. 1 पॅसेज फॉर 10 मार्क्स, असे 2 पॅसेज 20 मार्क्ससाठी आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पॅसेजचे क्वेश्चन सोडवण्या अगोदर A1ची ॲक्टिव्हिटी आपण रीड करा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय, आणि कम्प्लीट द सेंटेन्स. नथू वॉज डॅश डॅश, आणि तुम्हाला ऑप्शन दिला आहे, अ वॉशरमन, अ मेड, अ स्वीपर, अ मॅनेजर. नथू कोण होता? आता हे जे तुम्हाला पॅरेग्राफ दिला, नथू ग्रम्बल टू हिमसेल्फ ॲज ही जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो तुमच्या द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनमधून आहे. तो लेसन तुम्ही शिकलेला आहात, त्यामुळे आपण इथे पॅरेग्राफ रीड करणार आहोत नाही, तर आपण डायरेक्टली आन्सर याचं बघणार आहोत. तर तुम्हाला अशा प्रकारे ते पॅसेज दिलेला असतो, आणि पॅसेजवरती A1 A2 ॲक्टिव्हिटी अगोदर बघायची. A2मध्ये कोण कोणास म्हणाले ते बोललेलं वाक्य, याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत, नथू आहे, त्याचा मित्र आहे सीताराम, ते बोललेले वाक्य, तर कोण कोणास बोललेलं आहे ते लिहायचं आहे. आता आपण डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर बघूया. A1ची जी ॲक्टिव्हिटी आहे, कम्प्लीट द सेंटेन्स. नथू वॉज, नथू कोण होता? वॉशरमन होता, मेड होता, स्वीपर होता, मॅनेजर होता. ते बघू, नथू वॉज अ स्वीपर. आन्सर लिहिताना तुम्हाला ते पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे, आणि जो ऑप्शन आहे तो इथे भरायचा आहे, आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. सेकंड, द पीपल नगर बँक वॉज ओन बाय. पीपल नगर बँक कोणाच्या मालकीची? तो ओन बाय, तर तो कोणाच्या मालकीची? सेठ गोविंदराम. या प्रकारे हे आन्सर होईल. थर्डमध्ये नथू यूज डॅश डॅश ब्रूम. नथू कोणता ब्रूम यूज करायचा? स्मॉल ब्रूम. तर स्मॉल इथं ऑप्शन दिलेला आहे, ते आपण स्मॉल इथे टाकून ते वाक्य पूर्ण केलं आहे. अँड फोर्थ, सीताराम वॉज अ सन ऑफ. कोणाचा तो मुलगा होता सीताराम? अ वॉशरमन, एक धोब्याचा मुलगा किंवा कपडे धुणाऱ्या त्या वॉशरमनचा तो मुलगा होता. अशा प्रकारे A1 ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. A2मध्ये कोण कोणास म्हणालेलं आहे? डोंट रेज सच डस्ट. अशा प्रकारे धूळ उडू नकोस. आता हे वाक्य कोण म्हटलेलं आहे? जर तो पॅसेजमध्ये वाक्य सेंटेन्स आलेलं आहे, तर ते सेंटेन्स सीतारामने म्हटलेलं आहे. कोणासाठी? नथूसाठी म्हटलेलं आहे. तर तुम्ही हे टेबल पण बनवायचं आहे, आणि सीताराम आणि नथू असे या प्रकारे फिलअप करायचे आहे इथे. अशा प्रकारे आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला याबद्दल बोलण्याची इच्छा नाही. कोण म्हटलेलं हे वाक्य? तर तुम्ही वाक्य पॅसेजमध्ये बघितलं तर हे वाक्य नथूनी म्हटलेलं आहे. कोणाला? सीतारामला. ह्या दोघांमध्ये डायलॉग येते दाखवलेले दिसतात. ठीक आहे. ही ॲक्टिव्हिटी A2. A3 ॲक्टिव्हिटी तुमच्या शब्दार्थाच्या रिलेटेड असतात. इथे काय दिलेलं आहे? फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. इथे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, याला समानार्थी शब्द पॅसेजमध्ये शोधायचा आहे. शोध वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड. क्रिटिकल ॲटिट्यूड म्हणजे एक चिकित्सक वृत्तीने बघणारा, टीकात्मक दृष्टीने बघणारा असा कुठला शब्द आहे? तर तो आहे ग्रम्बल. नथू ग्रम्बल, स्वतःशी बडबडलं, हे टीकात्मक बोलणे या अर्थाने. लॉंग हँडल स्वीपिंग ब्रश, त्याला काय म्हटलेलं आहे लेसनमध्ये? ब्रूम. ब्रूमचं वर्णन करणारा शब्द आहे. देन डिस्ट्रीब्यूट म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पोचवणे, देणे, तर तो शब्द गेलेला आहे डिलिव्हर. देन स्ट्रायकिंग ऑर पुटिंग डाऊन फोर्सफुली अँड नॉइजली, आवाज करे किंवा जोराने खाली ठेवणे या अर्थाने. तर बँगिंग, नथू जे आपली पॅन जोराने बँगिंग करत होता. सो हे वर्ड्स इथे कधी कधी तुम्हाला एक वर्डला त्याला सिमिलर वर्ड्स फाइंड आउट करायला सांगतात, किंवा पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं असतं, तर याचा मिनिंग तुम्हाला जर प्रॉपर समजला तर हे वर्ड्स तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे A4 ॲक्टिव्हिटी, जे की तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड आहे. ही हॅड, त्याच्याकडे होता. हॅड म्हणजे होता, इथे वर्ब आहे, हा लक्षात घ्या. हॅव म्हणजे असणे, हॅवचा पास्ट टेन्स वर्ब. हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लोथ बॅलन्स ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावरती अ बंडल ऑफ फ्रेशली फ्रेश म्हणजे नुकतेच त्याने प्रेस केलेले कपडेच्या बंडल, गाठोडे त्या डोक्यावरती होते. आता त्याच्याकडे होते. आता WH क्वेश्चन बनवते, त्याचं आन्सर हे अंडरलाईन केलेलं उत्तर असेल. हां, त्याच्याकडे काय होतं? अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस. तर व्हॉट काय होतं? तर आन्सर आहे
व्हॉट डिड पास्ट टेन्समध्ये आपण डिड घेतलेलं आहे. व्हॉट डिड ही हॅव, त्याच्याकडे काय होतं. आता पुढचं वाक्य नाही लिहिलं तरी चालेल, पण इथे दिलेलं आहे व्हॉट डिड ही हॅव बॅलन्स ऑन हिज हेड. हे लिहिण्याची गरज नाही ॲक्च्युली, तर तुम्ही इथेच क्वेश्चन मार्क दिले. व्हॉट डिड ही हॅव, त्याच्याकडे काय होतं, तर अ फ्रेशली प्रेस क्लोज बॅलन्स ऑन हिज हेड, अशा प्रकारे. नेक्स्ट काय, डोंट रेज सच डस्ट, चेंज द व्हॉइस. तर हे सेंटेन्स आहे. सच डस्ट हा ऑब्जेक्ट आहे. सच डस्ट शुड नॉट बी रेज्ड, अशा प्रकारे डस्ट उडवली जाऊ नये, या प्रकारे. नेक्स्ट पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आपण बघूया. A5, डू यू लाईक टू क्लीन युअर होम, तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करायला आवडते का. व्हॉट डू यू डू टू क्लीन इट, ते क्लीन करण्यासाठी तुम्ही काय करता. आता बघितलं तर पर्सनल रिस्पॉन्स दोन क्वेश्चन याच्यामध्ये, हा एक 1 मार्क्ससाठी आणि हा 1 मार्क्स, असे 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो. तर आन्सर आपण बघू शकतो, या प्रकारे आन्सर लिहू शकतो. येस आय लाईक टू क्लीन माय होम, याचं उत्तर भेटलं. का, कशा प्रकारे क्लीन करता. टू क्लीन इट आय स्वीप अँड मॉप द फ्लोर्स, स्वीप करतो, झाडू मारतो, त्यांनी मॉपिंग करतो. डस्ट द फर्निचर अँड ऑर्गनाइज एव्हरीथिंग प्रॉपरली. हे सिम्पल वेमध्ये ते आन्सर दिलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा पॅसेज ते कंप्लीट होतो. सेकंड पॅसेज आपण बघूया. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. मदर लंगूर सिम्पली सॅट क्वाइटली बिकॉज माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. आता हा पॅसेज जो आहे अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या लेसनमधून आहे. तो लेसन तुम्ही शिकलेला आहे, त्याच्यामुळे पॅसेजचे आन्सर तुम्ही सहजपणे लिहू शकता. इथे B1 ॲक्टिव्हिटीसुद्धा कंप्लीट सेंटेन्स आहे, रिकाम्या जागा भरायची आहेत. ठीक आहे, आता आपण पॅसेज बघणार नाही आहे, तर त्याचे डायरेक्ट आपण आन्सर बघूया. मदर लंगूर सिम्पली सॅट क्वाइटली बिकॉज, हे वाक्य तुमच्या पॅसेजमध्ये असणार आहे आणि बिकॉजच्या पुढचं वाक्य तुम्ही ते फिलअप करायचं आहे. तो कोणता आहे. बिकॉज शी वॉज कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. हे वाक्य काय मनाने लिहिलं नाही, तुमच्या पॅसेजमधलंच आहे. तुम्ही फक्त प्रॉपरली फाइंड आउट करा आणि ते फिलअप करा. दिलेलं वाक्य पण लिहायचं आहे आणि पुढचं फिलिंग द ब्लँकचं ते सेंटेन्स पण लिहून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. त्याच्याखाली तुम्ही अंडरलाईन करू शकता, जिथे तुम्ही बघू शकता बोल्ड लेटरमध्ये लिहिलेलं आहे. द बेबी लंगूर स्टार्टेड टू सॉब अँड क्राय बिकॉज he sensed the presence of his mother. Third, the baby found comfort and place in, कुठे place in his mother's caring arms. And fourth, mother langur gave a thorough inspection of baby langur's baby because she wanted to check his injuries and ensure he was safe from further assault. या प्रकारे 2 marks you will get easily. सहजपणे 2 marks तुम्हाला इथे मिळू शकतात. B2 ॲक्टिव्हिटी काय, अरेंज द इव्हेंट्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स. प्रॉपर सिक्वेन्समध्ये किंवा प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहायला सांगतात, जे आपण अल्फाबेटिकल ऑर्डर लिहितो. आता हे वाक्य कशा प्रकारे आपण लिहायचे, हे जे दिलेले 4 सेंटेन्स आहे ना, ते तुम्ही पॅसेजमध्ये काय करा, अंडरलाईन करा कुठे आले ते. आणि अंडरलाईन केले जे स्टार्टिंगचं जे वाक्य असेल ते फर्स्ट तिथे लिहा, त्यानंतर सेकंड नंबर, त्यानंतर थर्ड, म्हणजे अगोदर अंडरलाईन करून घ्या. ते वाक्य असणारच आहे तुमच्या पॅसेजमध्ये आणि मग ते आहे तशा क्रमाने लिहित चला. ठीक आहे, राईट. तर याचा आन्सर आपण बघू शकतो. फर्स्ट सिक्वेन्समध्ये काय, द नॅरेटर टर्न अवे फ्रॉम द कोप अँड लुक अप. सेकंडमध्ये द मदर लंगूर मूव डाऊन टू, नॅरेटर त्या कूपपासून कोरड्यापासून जर दूर गेला, नंतर ती मदर लंगूर खाली आली. आणि नेक्स्ट काय, द बेबी फाउंड ग्रेट सोलास इन, मग बेबी त्या मंकीने त्या त्या लंगूने त्याला बेबी लंगूला उचलून घेतलं आणि त्या सोल्यास त्याला म्हणजे खूप आरामदायक किंवा आल्हाददायक वाटलं त्या बेबी लंगूला. आणि फोर्थ काय, नॅरेटर अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी, आणि नॅरेटरने त्याला अलाव केलं की त्याला खाली नेण्यासाठी किंवा पुढे घेऊन जाण्यासाठी. या प्रकारे तुम्ही ती लिहू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे मॅच द फॉलोइंग कॉलम. मूव डाऊनसाठी कोणता वर्ड आहे, डिसेंडेड म्हणजे खाली येणे. अटॅकसाठी आहे ॲझॉल्ट शब्द केलेला आहे. हे तुम्हाला प्रॉपर लिहायचे, तुम्ही असं टेबल पण बनवता समोरासमोर शब्द लिहा. आता 1साठी बी असं लिहू नका, वर्ड तुम्हाला लिहायचे आहेत. मूव बॅकसाठी वर्ड गेलेला आहे रिट्रीटेड आणि कमिंग बॅक टू लाईफ रिवायवल, या प्रकारे. ठीक आहे. पर्सनल रिस्पॉन्स टाईम A4मध्ये B4मध्ये काय, द आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक. ॲड ए क्वेश्चन टाईममध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे, बट आय टर्न अवे हा पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून आपण डिड घेणार. डिडचं डिडंट होईल आणि डिडंट आय हे त्याचा क्वेश्चन टॅग झाला. सेकंडमध्ये द बेबी सेन्स द प्रेझन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड सॉब अँड क्राईंग. नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचा. याच्यावरती मी ग्रामरवरती सेपरेट व्हिडिओ बनवलेली होती, ती मी बघू शकता. अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो यूज करा. अँड द बेबी सेन्सच्या पुढे तुम्ही काय करू, किंवा सेन्सच्या अगोदर नॉट ओनली टाकू शकता. आन्सर बघू शकता. द बेबी नॉट ओनली सेन्स द प्रेझन्स ऑफ हिज मदर बट ऑल्सो स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाउडर. या प्रकारे नॉट ओनली बट सुद्धा इझी आहे. एक आता याच्या अगोदरची एक व्हिडिओ अशी होती की आपण पूर्ण आतापर्यंत 2020 2024 पर्यंत जेवढे क्वेश्चन पेपर बोर्डमध्ये आलेले होत्या त्या सर्व क्वेश्चन पेपरमधून फक्त ग्रामरची
क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवले. ती निश्चितपणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, ती दिलेली आहे, ती चेकआउट करून ते ग्रामरची व्हिडिओ बघू शकता. B5 हा वॉट पर्सनल रिस्पॉन्स टाईप. व्हॉट डज युअर मदर थिंक अबाउट यू वेन यू आर इल. जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा तुमची आईच्याबद्दल कसा विचार करते किंवा काय विचार करते. आन्सर बघा. वेन आय एम इल माय मदर केअर्स डीपली फॉर मी. She makes sure I am comfortable, gives me medicines and provides nutritious food to help me recover. She stays by my side, checks on me often and does everything to make me feel better. Her love and care give me comfort and strength during such time. So या प्रकारे कमीत कमी 4 लाईन्समध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता. नेक्स्ट सेक्शन 3 आहे, जी पोएट्री सेक्शन आहे. त्यापैकी 1 पोएम फॉर 7 पोएम्स आहेत. त्यापैकी 1 पोएम तुम्हाला क्वेश्चन आन्सरसाठी असेल. जसं त्याच्यामध्ये काही स्टांजा दिला असेल. बास्केट ऑफ मूनलाईट मधले हे स्टांजा दिलेले आहेत आणि त्याच्यावरती क्वेश्चन्स आपण बघूया. 3 क्वेश्चन आहेत. 1. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. द चाइल्ड वॉन्ट टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम द सिटी टू द विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. मुलं काय करतात, सिटी टू माय विलेज. तर माय शब्द आहे तसा घेतात, थोडा चेंजेस करा. तो पोएटनी बोललेला शब्द आहे. सिटी टू द विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ या प्रकारे. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ द हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ काय, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. हे शब्द त्या लाईन्समध्ये गेलेले आहेत. 3. व्हॅन हिज फादर रिटर्न्स होम द चाइल्ड अस्लीप. चाइल्ड इज अस्लीप. चाइल्ड झोपलेला असतो. अँड लास्ट वन, द पोएट विशेस टू गेट काय मिळवण्याची इच्छा आहे, मून लाईट इन बास्केट टू सो द पाथ. चाइल्ड विशेस टू गेट मून लाईट फ्रॉम द मून या अर्थाने. नेक्स्ट 8 ॲक्टिव्हिटी. वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू विलेज इज डेंजरस. शहरापासून ते गावापर्यंतचा रस्ता धोकादायक का आहे ते एक्सप्लेनेशन करायचं आहे. द रोड फ्रॉम सिटी टू द विलेज इज डेंजरस बिकॉज इट इज अ टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स मेकिंग इट अनसेफ फॉर ट्रॅव्हल्स. ठीक आहे. आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. तुम्हाला सेंटेन्स दिलं आहे, त्या सेंटेन्समध्ये फिगर ऑफ स्पीच कोणते गेलं ते सांगायचं आहे. बास्केट फुल ऑफ ऑर 2 बास्केट फुल ऑफ. ते बी हा अक्षर काय केलं, रिपीट झालेला आहे, त्यामुळे ते अलिट्रेशन आहे. त्यानंतर याच्यामध्ये मेटाफर पण आहे. मेटाफरचं एक्सप्लेनेशन पण या प्रकारे देऊ शकतो. द पोएट कम्पेअर्स मून लाईट टू सीड्स दॅट कॅन बी कॅरीड इन बास्केट्स टू स्प्रेड अलॉंग द पाथ सिम्बॉलायझिंग होप इल्युमिनेट. म्हणजे ते कम्पॅरिझन आहे म्हणून ते मेटाफर पण आहे. अशा प्रकारे A3 ॲक्टिव्हिटी कंप्लीट होईल. A3 मध्ये कमीत कमी नेम ऑफ द फिगर ऑफ स्पीच लिहायला सांगितलं जातं किंवा रायमिंग वर्ड्स लिहायला सांगितले जातात. आता नेक्स्ट पोएम, 1 मोर पोएम, पूर्ण पोएम दिलेलं असेल फॉर ॲप्रिसिएशनसाठी. इथे दिलेलं यू स्टार्ट डाईंग स्लोली. आणि तुम्हाला 5 पॉईंट दिलेले असतात. टायटलसाठी हाफ मार्क्स आहे. नेम ऑफ द पोएटसाठी हाफ मार्क्स आहे. ऑलरेडी तुमच्या पोएममध्ये टायटल आणि पोएटचं नाव दिलेलं असेल. राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच अँड थीम ऑन सेंट्रल आयडिया. त्याची आपण ॲप्रिसिएशन आन्सर बघूया. टायटल ऑफ द पोएम, द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. या प्रकारे हे आन्सर आहे. नेम ऑफ द पोएट्स नेम इज पॅब्लो नेरुदा. राईम स्कीम दिस इज अ फ्री वर्स, देर इज नो राईम स्कीम. तुमचे 2 पोएम आहेत, यू स्टार्ट डाईंग स्लोली अँड बास्केट फुल ऑफ मूनलाईट. या दोन्ही पोएममध्ये काय नाही, राईम स्कीम नाही आहे. फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये अँटिथिसिस गेलेलं आहे. अलिट्रेशन लिहू शकतो. अलिट्रेशन हे कॉमन आहे, सर्व पोएम्समध्ये आहे. त्यामुळे थीम ऑर सेंट्रल आयडिया, या पोएम कशाच्या कोणत्या टॉपिकवरती किंवा टॉपिकवरती आहे. द पोएम टेल्स अस हाऊ टू लिव्ह लाईफ फुल्ली. ही कविता आपल्याला सांगते आपलं जीवन पूर्णपणे एन्जॉयबल कशा प्रकारे आपण जगू शकतो. टू ट्रूली एन्जॉय लाईफ वी शुड कीप लर्निंग न्यू थिंग्स, ट्राईंग डिफरंट एक्सपिरियन्सेस, फिलिंग्स न्यू इमोशन्स अँड टेकिंग ऑन चॅलेंजेस. इफ वी लिव्ह डल, रिपिटेटिव्ह ऑर ऑर्डिनरी लाईफ वी स्टॉप ट्रूली लिव्हिंग अँड स्टार्ट फेडिंग अवे. सो या प्रकारे याची थीम किंवा सेंट्रल आयडिया लिहू शकता. आता रिमेनिंग जी आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 जो आहे तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेजवरती आणि त्यानंतर रायटिंग स्किल चालू होतो. हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.